काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार सध्या आपल्या समवेत आहेत। आपण त्यांच्यासोबत चर्चा करू। छात्रों की गूंज आज कार्यक्रम पुण्यामध्ये पार पडतोय, कसा प्रतिसाद मिळतोय? राहुलजी येत आहेत छात्रों की गूंज कार्यक्रमासाठी आणि विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसतोय। मी पाहिलं नाही कधीच की एवढा उत्साह तरुणामध्ये विद्यार्थ्यांमध्ये असावा, हे पहिल्यांदा पुण्यामध्ये घडत आहे। प्रत्येक विद्यार्थी स्वतःहून या कार्यक्रमात येण्यासाठी उत्सुक आहे। हा इथे मला वाटतं की इथे असलेली व्यवस्था कमी पडेल, जागा कमी पडेल, इतका ओसंडून वाहणारा विद्यार्थ्यांचा समूह या ठिकाणी येणार आहे। आणि यामुळं भारतीय जनता पक्षाची घाबरगुंडी उडालेली आहे आणि म्हणून वाटेल ते आरोप त्यांच्याकडून केले जात आहेत। कोणीतरी मूर्ख एका प्रवक्त्यांनी सांगितलं की एकाला 30-30 हजार रुपये देत आहेत। अरे महाराष्ट्र लुटून खाणाऱ्यांनो, थोडी तरी शरम ठेवा। विद्यार्थ्यांना पैसे देऊन आणलं जात आहे। या शहरामध्ये कुणालाही विचारलं तर एक जण पण बोलणार नाही। कुठेतरी एक फेक व्हिडिओ करायचा आणि लोकांना मूर्ख बनवायचा। एवढ्या शिव्या बसतायत त्या प्रवक्त्याला। जरा सोशल मीडिया जर उघडून बघितलं आणि त्यांचं वक्तव्य बघितलं, फॉरेन फंडिंग 100 कोटी खर्च, हा काय मूर्खपणा आहे हा, काय हा, याला अकलेचे दिवाळे निघाले त्यांचे। एवढं काय राहुल गांधीला घाबरून त्या कार्यक्रमाला बदनाम करताय? ना पॉलिटिकल कार्यक्रम आहे, कसला पॉलिटिकल आहे? विद्यार्थी आता व्यक्त होत आहेत, त्यांचे ते बोलत आहेत। आज स्कॉलरशिपचे पैसे मिळत नाहीत, शिक्षण व्यवस्था करप्ट झाली आहे, पूर्णतः विद्यार्थ्यांमध्ये असंतोष आहे, पेपर लीक होत आहेत आणि भविष्यात त्यांना जॉब सुद्धा मिळणं कठीण झालेलं आहे। 32% बेरोजगारी या देशामध्ये आता वाढलेली, हे यांचे डोळे फुटलेत काय, आंधळे झाले आहेत? मोदी भक्तांना सांगतोय की एवढे आंधळेपणा करून देश उद्ध्वस्त करू नका। आणि राहुल गांधी हा प्रामाणिक इमानदार नेता या देशाला तरुणांच्या पाठीमागे उभं राहून त्यांच्या प्रश्नाला घेऊन लढतो आहे, तर तुमची घाबरगुंडी उडेल, तुम्हाला भीती वाटते आहे म्हणून असे बेछूट आरोप केले जात आहेत। मी तुम्हाला पुढे विश्वासानं सांगेल की हा कार्यक्रम या देशातील, राज्यातील परिवर्तनाची आणि युवकांना ताकद देणारे, विद्यार्थ्यांना बळ देणारा हा कार्यक्रम आहे। तर कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला एक राडा पाहायला मिळाला होता। खरं तर काँग्रेसच्याच युवकांवरती गुन्हे सुद्धा दाखल करण्यात आले। हे खोटारडापणा आहे। म्हणजे चुका त्यांनी करायचे। त्या मुलांना मी तुम्हा सगळ्या मीडियांना सांगतोय की त्या मुलींची मुलाखत मुलींनीच घेतली, तिथे काही मुलं गेली नव्हती आणि त्यामध्ये त्या हसत खेळत त्या मुलींनी आपल्या भावना व्यक्त केल्या। 2 वर्षापासून स्कॉलरशिप नाही, शासकीय फीस इंजिनिअरिंग कॉलेजची जी आहे ती 90,000 रुपये आहे। कुठून देणार? 2 वर्षापासून स्कॉलरशिप जर मिळाली नसेल तर त्या पोरांनी कुठून पैसे भरायचे? ओबीसीच्या त्या अनाथ मुली आहेत बिचाऱ्या। आणि त्यामुळे त्यांनी भावना व्यक्त करून आम्ही राहुलजींच्या कार्यक्रमाला येण्यासाठी इच्छा व्यक्त केली। हसत खेळत आहे ते। मग हे जर बेबीच्या गुंडांना माहीत झाल्यावर ते तिथे गेलेत आणि तू आम्हाला स्टेटमेंट दे आहे की आमच्यावर दबाव टाकून घेतला। अरे ज्या पंतप्रधानांनी 15 वर्षाच्या मुलीला प्रेशर टाकून माफी मागायला लावली, तेच इथे एबीपीच्या कार्यकर्त्यांनी त्या अनाथ ओबीसींच्या मुलीकडून करून घेतलं। थोडी तरी लाज वाटायला पाहिजे। मी तर त्या मुलीची माफी मागतो की तुला खरं लपवण्यासाठी दबावापोटी खरं असूनही तुला दबावापोटी हे वक्तव्य करावं लागलं। त्या मुलींची आम्ही माफी मागतो की तुला त्रास झाला, सत्य बोलताना त्रास झाला, त्यामुळे त्या मुलीला त्रास झाला। हे पूर्ण सगळं पाहिल्यानंतर झालं। जी घटना घडली त्या मुलींना कोणून ठेवलं, दबाव टाकला, रस्टिगेट करायचं, हॉस्टेलमधून काढून टाकायची धमकी दिली। त्यामुळे त्या मुलींनी तिच्या भावाला फोन केला आणि भावांनी आमच्याकडे फोन केल्यानंतर आमची काय मुली NSUIच्या आणि युथ काँग्रेसच्या तिथे पोहोचून त्या मुलींनी तिथे त्या मुलींचं प्रोटेक्शनसाठी पोलिसांच्याकडे आग्रह केला आणि जे गुंड होते तिथे एबीपीचे धमकी देणारे त्यांना हाकलण्याची मागणी केली। उलट पोलिसांनी बळाचा वापर आमच्याच मुलावर केला, आमच्याच मुलावर खोटे गुन्हे दाखल केले। मी पोहोचलो त्यावेळेस पोलिसांनी फार त्या मुलांना म्हणजे पोरांच्या मागणीला हे न देता त्यांनाच धक्काबुक्की करण्याचं काम चाललं होतं। आणि मग मी वातावरण शांत करून त्यामध्ये आम्हाला आजचा कार्यक्रम सक्सेस करायचा होता। पण तुम्हा सगळ्या मीडियांच्या पुढे मी एवढंच सांगेल की तुम्ही जरा जाऊन बघाल त्या मुलींच्या बेता, आणि त्या मुली तुमच्यापुढे अनेक चॅनल पुढे त्या मुलींनी आपल्या भावना मांडलेल्या आहेत आणि त्याची सुद्धा माहिती आमच्याकडे आहे। भाजपचं मत की काँग्रेसच्या राड्यासंदर्भात तुम्ही सांगताय की काँग्रेसने दबाव आणला, एबीपी म्हणते तुम्ही दबाव आणला, ती अनाथ मुलगी आहे, त्याच्याबद्दल महाराष्ट्रात आता ती खूप व्हायरल होते, 2 व्हिडिओ झाले त्याचे, काय नेमकं हे सगळं? असं आहे, अनेक चॅनलनी यापूर्वी सुद्धा त्या मुलींच्या मुलाखती घेतल्या आहेत।
त्यांच्यापुढे त्या व्यक्त झालेल्याच आहेत, सत्य काय आहे ते. आणि तिथे जाताना त्या मुलींनी जर राहुल गांधीच्या कार्यक्रमाला येण्यासाठी ती भावना व्यक्त केली असेल, तिच्या व्यथा मांडल्या असतील, तर यांच्या पोटामध्ये पोटशूळ का उठला, का गेलेत तिथे, हे तर त्या मुलींनी कोणी फोन नाही केला. त्या मुलींनी फक्त व्हिडिओ टाकला तो की मी जाणार आहे आणि सत्य मानलं. तो बघून ही काही गुंड तिथे पोहोचली. कशाला पोहोचली? त्या मुलींनी ज्या भावना व्यक्त केल्या की आम्हाला 2 वर्षापासून फीस मिळत नाही, स्कॉलरशिप मिळत नाही आहे, आमचं शिक्षण आता फार कठीण झालं आहे, आम्ही पैसे कुठून भरायचे, 90,000 रुपये फीस आहे, आम्ही अनाथ आहोत, ओबीसी आहोत आणि सरकारकडून आम्हाला त्या रिम्बर्समेंट मिळत नाही, तर त्यामुळे आम्ही राहुलजींच्या कार्यक्रमाला येणार आहोत आणि ह्या गोष्टी आम्ही मानणार आहोत, असं त्या पोरींनी सांगितलं. आणि म्हणून जर हे सगळं असताना ते गुंड जाऊन त्या पोरींना कोंबतात, रूममध्ये बंद करतात 2-4 तास, तिला धमकवतात. आणि यासाठी जर आमच्या एनएसयूच्या काही मुली आणि एनएसयूचे आपल्या युथ काँग्रेसचे कार्यकर्ते गेलेत, पोलिसांच्याकडे हीच मागणी होती, तिला प्रोटेक्शन द्या. पण भाजपवाले असं म्हणतात की हा काँग्रेस पुरस्कृत आहे. हां, असं हे खोटे गुन्हे आहेत. मी तिथे उपस्थित होतो. मी काय परिस्थिती, एक पोलीस उपायुक्ताचा विद्यार्थ्यांना मारतानाचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल झालाय, त्यामुळे वरिष्ठ पोलिसांकडून सुद्धा विद्यार्थ्यांना मारहाण झाली. त्या सगळ्या वरिष्ठांनी मारहाण केलं. पोरांची मागणी एवढीच होती की आम्ही त्या मुलीला प्रोटेक्शन द्या आणि त्या मुलीला कोणणाऱ्यावर गुन्हे दाखल करा, एवढीच मागणी होती. तर पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई न करता उलट आमच्या मुलावर कारवाई केली. म्हणजे मला वाटतं की ही लोकशाही आता हुकुमशाही चालली आहे देशात, हुकुमशाही पद्धतीनं कारभार चालला आहे. म्हणजे कोणाला स्वतंत्रपणे बोलता येत नाही, त्यांच्या भावना मांडता येत नाही, त्यांना व्यक्त होता येत नाही आणि त्यातून त्यांचा आवाज दाबला जातो आणि जो न्याय मागायला जातो त्यांच्यावरच गुन्हे दाखल केले जातात. आणि ते पाहिलं मी, एक भारतीय जनता पक्षाची प्रेस कॉन्फरन्स पाहिली. तो म्हणतो की 3,500 रुपये दिलेत. काय हे पैसे कुठं आहे, तुझी चौकशी कर जरा, तुझ्याकडे सगळी यंत्रणा आहे तर दम. आणि इतका खोटारडापणा आहे, शिव्या घालतायत. आम्ही ते त्याच्या प्रेसनंतर जे लाईव्ह होतं, खालच्या ज्या तरुणांच्या आणि लोकांच्या भावना होत्या, इतक्या खालच्या स्तरावर शिव्या घालत होत्या त्या प्रवक्त्याला, तरी थोडी लाज वाटत नाही की तो सांगतो की 3,500 दिलेत, 35,000 रुपये दिलेत, 100 कोटी खर्च करतायत. याला देश लुटून खाला तुम्ही. 40% 50% कमिशन खाणारे तुम्ही आरोप आमच्यावर करताय आणि आम्ही सत्तेत नसताना करताय. कालपासून विद्यार्थिनीवर दबाव येतोय, कारण एबीपीचा जो गोंधळ बघितला त्यानंतर आता येणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा भीती वाटायला लागली की आम्ही नाही असं नाही. सकाळपासून मुलींनी सांगितलं आम्ही येणार. मुली लढणाऱ्या मुली आहेत, यांच्या पुढे झुकणाऱ्या मुली नाहीत त्या. त्यामुळे सगळे स्वेच्छेनं येत आहेत. सकाळपासून खूप शेकडो मुलींचे आलेत, आम्ही पण येणार. तुम्ही महाराष्ट्र भाजप असा आरोप करत आहे की काँग्रेसलाच अरे विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत, महिलांचे नाही. विद्यार्थ्यांची सुरक्षा आहे, विद्यार्थ्यांची समानता आहे आणि विद्यार्थ्यांना या सगळ्या पेपर लीक पासून जे एज्युकेशन सिस्टम करप्ट झाली आहे ती, त्यामध्ये राहुलजी त्या मुलाशी संवाद साधून यावर काय आपण मार्ग काढू शकतो यासाठी येत आहे. काँग्रेस असं, भाजप असा आरोप करतं की काँग्रेसच्याच मुली फक्त. आपण बघू शकतो की खरं तर हा जो कार्यक्रम आहे तो अगदी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत आहे, अशी प्रतिक्रिया विजय वडेट्टीवार यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामॅन सुशांत राऊत सोबत लक्ष्मण जाधव, ट्यूनर मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.